अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत. आज आपण आपला जो न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे LED. LED स्टँड फॉर लाईट इमिटिंग डायोड. सेमीकंडक्टर जो आपला चॅप्टर चालू आहे या चॅप्टरचा हा पुन्हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आधी आपण LED म्हणजे काय, LEDचं कन्स्ट्रक्शन अँड देन त्याची वर्किंग हे सर्व टॉपिक आज आपण टीच करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय LED? LED म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, LED म्हणजे अशा प्रकारचा PN जंक्शन डायोड. LED म्हणजे अशा प्रकारचा PN जंक्शन डायोड जो एनर्जीला इमिट करतो. कोणाला इमिट करतो? एनर्जीला. पण कोणत्या फॉर्म मध्ये इमिट करणार? तो लाईटच्या फॉर्म मध्ये इमिट करणार. म्हणजे आपली डेफिनेशन काय होणार? LED इज अ PN जंक्शन डायोड किंवा अ PN जंक्शन डायोड विच इमिट्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट. अ PN जंक्शन डायोड विच इमिट्स द लाईट किंवा इमिट्स द एनर्जी, नॉट लाईट, इमिट्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट. असा PN जंक्शन डायोड जो एनर्जीला इमिट करतो. पण ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये इमिट करतो? तर लाईटच्या फॉर्म मध्ये इमिट करतो. हे बघा, लाईट इमिट करत आहे. आणि हेच एरो जर आपले अशा प्रकारे राहिले असते, टूवर्ड्स असे जर राहिले असते ना आपले एरो, तर याला आपण कोणता डायोड म्हणत होतो? याला म्हणत होतो आपण फोटो डायोड. का बरं फोटो डायोड? कारण जेव्हा त्यावर लाईट इन्सिडंट होत होता, जेव्हा त्यावर लाईट काय होत होता? इन्सिडंट, तो तेव्हाच ऑन होत होता. फरक बघा डायग्राम मध्ये किती आहे. तर लाईट इन्सिडंट तो म्हणजे फोटो डायोड आणि लाईट इमिट तो म्हणजे LED. तर मग LED ची डेफिनेशन समजली. अ PN जंक्शन डायोड विच इमिट्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज LED. आता बघू आपण याचं कन्स्ट्रक्शन मध्ये बघा. फिगर A shows the construction and figure B shows the symbol of LED. फिगर A काय शो करत आहे? कन्स्ट्रक्शन. फिगर B काय शो करत आहे? तर सिम्बॉल. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, इट कन्सिस्ट 2 टाइप ऑफ सेमीकंडक्टर. तुम्ही जर फिगर चांगल्या प्रकारे बघितली तर इथं 2 टाईपचे सेमीकंडक्टर आहेत. दॅट इज P टाइप सेमीकंडक्टर अँड N टाइप सेमीकंडक्टर. एक आपला P टाइप सेमीकंडक्टर आहे आणि एक आपला N टाइप सेमीकंडक्टर आहे. The P type semiconductor is deposited above the N type semiconductor. हा जो आपला P type semiconductor आहे, हा P type semiconductor आपण N type च्या वर डिपॉझिट केला आहे. डायग्राम मध्ये बघा, आधी P type आहे, त्यानंतर N type आहे. म्हणून मी पॉइंट काय सांगितला? The P type semiconductor is deposited above the N type semiconductor. Next point, the P-type semiconductor is connected to the positive terminal of supply and N-type semiconductor is connected to the negative terminal of supply. Therefore, LED is operated in forward bias condition. Construction विद्यार्थी मित्रांनो खूपच सिंपल आहे. Figure A shows the construction and figure B shows the symbol. यामध्ये 2 टाईपचे सेमीकंडक्टर आहे. एक आहे P टाईप सेमीकंडक्टर, एक आहे N टाईप सेमीकंडक्टर. ओके, P टाईप सेमीकंडक्टर हा N टाईप सेमीकंडक्टर वर डिपॉझिट केला आहे. त्यानंतर P टाईप सेमीकंडक्टर कोणाला कनेक्ट केला? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. N टाईप सेमीकंडक्टर कोणाला कनेक्ट केला? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. सो LED ऑपरेटेड इन फॉरवर्ड बायस कंडिशन. P पॉझिटिव्ह, N निगेटिव्ह, तर आपली फॉरवर्ड बायस कंडिशन असते. वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट जो लिहावाच लागणार, या P टाइप सेमीकंडक्टरचा जो सेंटर एरिया आहे, P टाइप सेमीकंडक्टर दिसत आहे
या पी टाईप सेमीकंडक्टरचा जो सेंटर एरिया आहे तो सेंटर एरिया कशासाठी प्रोव्हाइड केला? टू एस्केप द लाईट. हे बघा, एन टाईपचा सेंट्रल एरिया म्हटलं का मी? नाही. द सेंटर एरिया ऑफ पी टाईप इज प्रोव्हाइडेड किंवा द सेंटर एरिया इज प्रोव्हाइडेड फॉर पी टाईप टू एस्केप द लाईट. पी टाईपला किंवा पी टाईपचा जो सेंटर एरिया असतो, हे स्पेस सोडून जो सेंटर एरिया असतो, हा सेंटर एरिया कशासाठी प्रोव्हाइड केला आहे? तर लाईटला एस्केप करण्यासाठी. हे होतं विद्यार्थी मित्रांनो कन्स्ट्रक्शन. आता बघू आपण वर्किंग. आता वर्किंग साठी फक्त या डायग्रामचं काम आहे. सिम्बॉलवाली डायग्राम मी क्लीन करून टाकतो, त्याचं रिझन सांगतो. वर्किंग टीच करण्यासाठी आधी मी तुम्हाला एक छोटासा कन्सेप्ट सांगतो. बघा आता, हे आहे आपली हायर एनर्जी लेवल, HEL, हायर एनर्जी लेवल. ही आहे आपली लोअर एनर्जी लेवल. एक आहे आपली हायर एनर्जी लेवल, एक आहे आपली लोअर एनर्जी लेवल. आता तुम्ही मला सांगा, हे हायर एनर्जी लेवल, हे मी फॉर एक्झाम्पल सांगत आहोत. हायर एनर्जी लेवल मध्ये जी एनर्जी आहे ती आहे 20 जूल ची कॅपॅसिटी. किती जूलची कॅपॅसिटी? 20 जूल. लोअर एनर्जीची लेवल आहे फक्त 15 जूल. हायरची किती आहे? 20 जूल. लोअरची किती आहे? 15 जूल. मग तुम्ही सांगा, यामधला इलेक्ट्रॉन जर इकडे आला, हायर एनर्जी लेवल मधला इलेक्ट्रॉन जर लोअर एनर्जी लेवल मध्ये येणार तर त्याला किती एनर्जी बाहेर फेकावी लागणार? त्याच्यापाशी किती आहे? 20. इथं एंट्री फक्त किती आहे? 15. तर त्याला किती बाहेर फेकावी लागणार? 5 जूल एनर्जी त्याला काय करावं लागणार? इमिट. किती एनर्जी? 5 जूल एनर्जी त्याला काय करावी लागणार? इमिट. रिझन, लोअर एनर्जी लेवल फक्त कुठपर्यंत एंट्री देतो? 15 जूल पर्यंत एंट्री देतो. हायर एनर्जी लेवल किती होता? 20 जूल. मग इथला इलेक्ट्रॉन हायर पासून जर लोअर मध्ये आला, इलेक्ट्रॉन हायर पासून जर कुठं आला? लोअर, तर त्याच्यापाशी एनर्जी जास्त राहणार. इट हॅव एक्सेसिव्ह एनर्जी. का बरं एक्सेसिव्ह एनर्जी? कारण तो हायर पासून लोअर मध्ये येत आहे, तर त्याच्यापाशी एनर्जी जास्तच राहणार ना. बिकॉज इट ट्रॅव्हल फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. मग त्या इलेक्ट्रॉन पाशी जी एक्सेसिव्ह एनर्जी असते, ही एक्सेसिव्ह एनर्जी तो इलेक्ट्रॉन काय करतो? इमिट करतो. आणि तो इमिट करतो म्हणजेच काय भेटते? लाईट भेटते. असा सिंपल वर्किंग आहे. आणखी एक एक्झाम्पल. सपोज आता माझी हाईट आहे 5'5". किती हाईट आहे? 5'5". आणि जो समोर माझ्या डोर आहे, समोर जो डोर दिसत आहे तो आहे सपोज 5. 5×4 डोर 5. आता मी झालो हायर, तो डोर झाला लोअर. तर मी जो 5'5" आहे आणि डोअर जो 5 आहे, त्या 5 डोअरला मला तर 5×4 करता येत नाही. तर मला स्वतःला काय करावं लागणार? 5 मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार. म्हणजे या टाईपचं आपण हेड पूर्ण डाऊन करतो आणि बराबर त्या डोअर मधून एंटर करतो. म्हणजे मी स्वतःला कमी केलं. तसंच हा इलेक्ट्रॉन त्यापाशी जी एक्स्ट्रा एनर्जी असते ना, तिला बाहेर फेकून देते. कारण त्याला लोअर मध्ये जायचं असते. हायर पासून त्याला लोअर मध्ये जायचं असते, म्हणून त्यापाशी जी एक्स्ट्रा एनर्जी असते त्या एक्स्ट्रा एनर्जीला तो इमिट करतो. आणि ती जी एनर्जी इमिट करतो तेच कोणत्या फॉर्म मध्ये इमिट करतो? लाईटच्या फॉर्म मध्ये. आता इकडे लक्ष द्या. आता आपण वर्किंग स्टार्ट करू. When LED is in forward bias, ऑलरेडी टीच केला, LED हे कशामध्ये असते? फॉरवर्ड बायस. When LED is in forward bias, then electron hole pair combination take place. जेव्हा आपला LED हा फॉरवर्ड बायस मध्ये असणार तेव्हा इलेक्ट्रॉन अँड होल यांचं कॉम्बिनेशन टेक प्लेस होणार. आफ्टर द कॉम्बिनेशन, एकदा कॉम्बिनेशन झाल्यानंतर
आफ्टर द कॉम्बिनेशन व्हेन इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड, आता थोडं केअरफुली लक्ष द्या. मी सांगितलं तुम्हाला का एलईडी जेव्हा फॉरवर्ड बायस मध्ये आहे तेव्हा इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन झालं. व्हेन एलईडी इज इन फॉरवर्ड बायस देन इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन टेक प्लेस. नेक्स्ट, आफ्टर द कॉम्बिनेशन इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड इज रिटर्न बॅक टू व्हॅलन्स बँड. इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड इज रिटर्न बॅक टू व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड मधला इलेक्ट्रॉन कुठं रिटर्न येत आहे? व्हॅलन्स बँड. द कंडक्शन बँड हॅज हायर एनर्जी लेवल. द कंडक्शन बँड हॅज हायर एनर्जी लेवल अँड व्हॅलन्स बँड हॅज लोअर एनर्जी लेवल. पुन्हा सांगत आहो, लक्ष द्या. When LED is in forward bias, electron hole pair combination take place. First, after the combination, electron in conduction band is returned back to valence band. एकदा कॉम्बिनेशन झाल्यानंतर कंडक्शन बँड मधला इलेक्ट्रॉन हा रिटर्न येतो व्हॅलन्स बँड मध्ये. बट कंडक्शन बँड हॅज हायर एनर्जी लेवल. पण कंडक्शन बँडची एनर्जी लेवल काय आहे? हाय. व्हॅलन्स बँडची एनर्जी लेवल काय आहे? लो. ड्यू टू धिस व्हेन इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, तो कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मध्ये येत आहे. म्हणजे तो हायर एनर्जी लेवल मधून लोअर एनर्जी लेवल मध्ये येत आहे. ड्यू टू धिस when electron travel from higher energy level to lower energy level, it emits excessive energy. हाच concept. Conduction band has higher energy level, valence band has lower energy level. Due to this, when electron travel from higher energy level to lower energy level, it emits excessive energy in the form of light. It emits excessive energy in the form of light. एकदा पुन्हा सांगतो, केअरफुली लक्ष द्या. कंडक्शन बँड मधून इलेक्ट्रॉन रिटर्न बॅक येतो व्हॅलन्स बँड मध्ये. पण कंडक्शन बँडची एनर्जी लेवल हाय आहे, व्हॅलन्स बँडची एनर्जी लेवल लो आहे. म्हणून इलेक्ट्रॉन जेव्हा हायर एनर्जी लेवल पासून ट्रॅव्हल करतो लोअर एनर्जी लेवल पर्यंत, आता तुम्हीच विचार करू शकता, हायर पासून लोअर, तर त्याच्यापाशी एनर्जी एक्स्ट्रा असणार ना, कारण तो हायर पासून लोअर कडे जात आहे. तर त्याच्यापाशी जी एक्सेसिव्ह एनर्जी असते, एक्सेसिव्ह म्हणजेच एक्स्ट्रा, जास्तची एनर्जी, त्या एक्सेसिव्ह एनर्जीला तो काय करतो? इमिट करतो इन द फॉर्म ऑफ लाईट. ओके, आय रिपीट वन्स अगेन, स्टार्ट टू एंड. व्हेन एलईडी इज इन फॉरवर्ड बायस, द इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन टेक प्लेस. आफ्टर द कॉम्बिनेशन, the electron in conduction band is returned back to valence band. The conduction band has higher energy level and valence band has lower energy level. Due to this, when electron is travel from higher energy level to lower energy level, then it emits excessive energy in the form of light. Okay, हा सिंपल टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो आपला एलईडी. एलईडीची आधी आपण डेफिनेशन टीच केली, देन कन्स्ट्रक्शन अँड द लास्ट वर्किंग. ओके.